अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. त्या अगोदर कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. करणार आहे बाळा, आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मानलेलं असतं. तुमच्या दुःखाचं कारण अपेक्षा आहे दुसरे तुमच्यासाठी काहीतरी करतील. एक गोष्ट तुमच्या दुःखाचं कारण बनत आहे. लक्षात ठेवा, या जगात फक्त आपण स्वतः सोडलं तर आपलं कोणी नसतं. आयुष्याचे प्रॉब्लेम जेव्हाही संपणारे असतात त्या अगोदर आयुष्य आपल्याला अशा परिस्थितीमध्ये नेतो तिथे आपल्याला जगण्यापेक्षा मरणं भारी वाटतं. पण लक्षात ठेवा, त्या काळात जो टिकतो त्याचा सुवर्णकाळ 100% सुरू होतो आणि आयुष्य जगताना सतत याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीही ठरवून केला जात नाही. जशी वळणे येतील तसं वळावंच लागतं. म्हणून प्रॉब्लेम कधी संपतील याचा विचार करण्यापेक्षा ते कसं संपवता येतील याचा विचार करा. लक्षात घ्या, तुमचे सगळे प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की सगळी कामे स्वामीच्या इच्छेने आणि स्वामीच्या नियोजनाने सुरू आहेत. त्या दिवशी तुमची चिंता संपेल. तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरणं बंद करा. साध्या साध्या गोष्टीसाठी परिस्थितीला दोष देणे बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे नकारात्मक वाक्य बोलणं बंद कर. कारण तुम्ही जर नकारात्मक विचार केला तर आयुष्यात सुद्धा नकारात्मक घटना घडतात. आयुष्यातले प्रॉब्लेम संपल्याला सुरुवात होतील जर तुम्ही पुढील सांगितलेल्या गोष्टी करायला सुरुवात करा. रिकामा वेळ मिळाल्यावर तो शिल्लक गोष्टी करण्याबद्दल विचार करण्यात घालवू नका. समाधान करायला कधी आळस करू नका. नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नका. नाम स्वार्थासाठी नसतं. माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असं म्हणू नका. समाधान करत असताना लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करू नका. दुसऱ्या सेवेकरीबद्दल आपली मते देऊ नका. त्यांना वाईट म्हणू नका आणि स्वतःबद्दल फार बोलू नका आणि अहंकाराच्या आधी जाऊ नका. लक्षात घे, तुझ्या नशिबाचे ग्रह असू दे नाहीतर 7.5चे प्रारब्धाचा एकच आणि एकच किमयागार आहेत, ते म्हणजे स्वामी. त्यामुळे चिंता सोड, चिंतन कर आणि तुझ्या आयुष्यात संपण्यासारखं काहीच नाही. एक नवीन सुरुवात तुझी वाट बघत आहे. तुझ्या दशा झालेल्या जीवनाला लवकरच दिशा देणार आम्ही तुला. माझ्यावर विश्वास नाही का? नेहमी तुझ्या मनामध्ये बोलत असतो. स्वामी खरंच असं करणार का? तू अजूनही मला ओळखलं नाहीस आणि मनात शंका घेऊन तूच तुझ्या भाग्य उद्यात अडचण बनत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळत नाही. नामस्मरण करत असताना तुम्ही मला पाहत असाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाव घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो आणि तुमचा जप 6 लाख पूर्ण झाला की तुमचा भाग्य उदय निश्चित असतो आणि आयुष्यातले प्रॉब्लेम संपण्यासुद्धा निश्चित असतं. आज रडणार उद्या हसणार. विश्वास ठेव बाळा, तुझा भाग्य उदय खूप लवकरच होणार. फक्त विश्वास डगमगू देऊ नकोस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक
प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठी आजचे स्वामी मार्गदर्शन. सध्या खूप धावत आहेस ना, मनात काहीतरी चलचल जे पूर्ण व्हावं म्हणून धडपडत आहेत. जेव्हा स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्ट होते तेव्हा ती सर्वस्वी माझी इच्छा आहे हे समज. कारण कदाचित तुला तुझा निर्णय योग्य वाटत असला तरी नियतीला ते अमान्य आहे. काहीच हरकत नाही सर्व मनातील इच्छा पूर्ण नाही झाल्या तर, कारण तुझ्यासाठी खूप काही खास राखून ठेवलं आहे मी. कारण तू जेव्हा जन्माला येणार तुमच्या अगोदर तुमचा भाग्य प्रारब्ध कर्म मी लिहिलं आहे. माझ्या नामस्मरणाने तुझी भूक लवकरच कमी होतील. लक्षात घे, तुलना करणं सोपं असतं. तुमच्या वयाची लोक खूप पुढे गेली आहेत. आज त्याच्याकडे सर्व काही आहे असं तुला वाटतं, पण लक्षात घे, जसं दिसतं तसं नसतं. कदाचित ते फक्त दाखवतात की ती सुखी आहे. तुझ्याकडे काही नसलं तरी माहीत आहे की तू आहे त्या समाधानाने जगू शकतोस. लक्षात ठेव, सर्वांना वेगवेगळे कार्य दिले आहे. तुझी वेळ आली की तुझं भाग्य उदय होणं निश्चित आहे. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजूतदार व्हायचं बाकी. आज ही स्वामीच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा. लक्षात असू द्या, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. बाळा, तुला खूप प्रश्न आहे, तुला उत्तर आता सापडत नाही तर समज ती वेळ अजून आली नाही. आयुष्यात उपकार घेणे पहिले थांबव, त्यातून तू दुबळा होत आहेस. प्रत्येक क्षण म्हणजे तुझ्यासाठी एक नवीन संधी आहे. ही चुकली तर दुसरी संधी मिळेल, पण यासाठी निर्णय योग्य घेणे आवश्यक आहे. तुला तुझं हित सांगणार आहे, पण तुला त्याचं ऐकायचंच नाही असं करू नकोस. माझी भक्ती करत असतील तर तुला त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तेव्हाच तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपतील. लक्षात घे, तरुणवय जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं. या वयात मनुष्य जे कृत्य दाखवेल त्यावर त्याचा पुढील भविष्य अवलंबून असतं. यासाठी या वयातच नामस्मरणाची जोड दिले तर मनातील अविश्वास दूर होऊन एकाग्र साधण्यास मदत होते. हल्लीच्या धाकधुकीच्या जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करण्याची सवय लावून घेतले. देवदेवताचा आशीर्वाद लाभला की बंद भाग्याचे दरवाजे उघडतात आणि आयुष्यातले प्रॉब्लेमसुद्धा संपतात. तुला 48 लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणण्याची संधी मिळाली आहे. ते व्यर्थ घालवू नकोस. आयुष्य वाया घालवू नकोस. किमान 11 माळी जप नित्य नियमाने आणि शक्य तेवढ्या एकाग्रतेने कर. फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले. कोणा वाचून कोणाचं थांबत नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. त्यामुळे आयुष्यातले प्रॉब्लेम कधी संपतील याचा विचार करण्यापेक्षा थोडंसं आयुष्यसुद्धा जगून घे. कारण तुमचा वेळ मर्यादित आहे. त्यामुळे इतर लोक काय म्हणतात जाणून घेण्यात वेळ वाया घालवू नका. इतराच्या विचारातून बनलेल्या धोरणावर जगू नका. इतराच्या विचाराचा आवाज तुमच्या आतल्या आवाजाला दाबत आहे. लक्षात घ्या, देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे. विचार बदला, प्रॉब्लेम संपायला सुरुवात होईल. तुमचं काय गेलं की तुम्ही रडत आहात? तुम्ही काय घेऊन आलं आहात जे हरवलं आहे? तुम्ही काय निर्माण केलं होतं ते नष्ट झालं आहे? तुम्ही जे आज घेतलं ते तुला दुसऱ्याचं असेल. कारण परिवर्तन हाच या संसाराचा नियम आहे. तेवढ्या लवकर होईल तेवढं लवकर याचा स्वीकार करा, म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम निर्माणच होणार नाहीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक आणखी प्रेरणा देतं स्वामी संदेश बनवण्यासाठी.